त्यांनी देवाकडं पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका. कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यात बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरत आहे काय ते काही कळालं नाही. वावी गावातील हे पुरातन असं शिवमंदिर या सगळ्या परिसरातील लोकांच्या श्रद्धेचं स्थान. या ठिकाणी या ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी अशोक खरातला आमंत्रित केलं. निमित्त होतं या मंदिराचा जीर्णोद्धार. आपण जर पाहिलं तर यादवकालीन शैली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इतकं पुरातन आहे की त्यावेळचा हा जो पाषाण आहे तो देखील झिजून या अवस्थेला पोहोचलेला आहे. मात्र हा वारसा जपायला हवा ही तळमळ इथल्या लोकांमध्ये होती आणि त्यासाठी या भागातला एक प्रथित यश व्यक्ती म्हणून या अशोक खरातला वर्षभरापूर्वी इथल्या ग्रामस्थांनी आमंत्रित केलं होतं. मात्र इथल्या या ग्रामस्थांना मदत करण्याऐवजी अशोक खरातनी भलताच सल्ला दिला. आपण जर पाहिलं तर या मंदिराचा जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे, कारण हे जे छत आहे ते आपण या अवस्थेला गेल्याचं पाहतो आहोत. लाकडी जो इथला हा जो भाग आहे तो कुजलेला आहे आणि त्यामुळं पुरातत्व खात्याने खरं तर हे काम करण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र ग्रामस्थांची अशी इच्छा होती की या भागामध्ये बडे राजकीय नेते किंवा बडे अधिकारी ज्याच्याकडे येत आहेत त्या अशोक खरातनी या ठिकाणी मदत केली तर काय हरकत आहे. मात्र अशोक खरातनी वेगळंच काही इथल्या लोकांना सांगितलं. काय सांगितलं या इथल्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात इथले जे पुजारी आहेत. काका काय म्हणाला अशोक खरात इथे आला त्यावेळी? अशोक खरात ह्या वावी गावात आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला, पण दर्शन न घेताना त्यांनी देवाकडं पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका. बर, ठेवू नका म्हटलं? अजिबात नाही, पाडून टाका म्हणे आणि देव सुद्धा ठेवू नका. हे लोक आमचे साक्षीदार आहे, हे लोक आमच्या समोर आहे. हे तो का म्हणाला असं? त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यात बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरत आहे काय ते काही कळालं नाही. पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं. अच्छा, म्हणजे तो फेक सॉफ्टवेअर वापरत होता. काय करत होता नक्की? असा एखादी वस्तू दाखवायची किंवा हा दगड दाखवायचा, हा दगड कधीचा आहे, तर मग ते त्याच्यावर काहीतरी ते सांगितलं जायचं की हे अशा पद्धतीचे इतक्या वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मग कालखंड सांगितला जायचा. समजा हा खांब आहे, किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे ते, हे तो सॉफ्टवेअर हा. सांगायचा. बरं, आणि त्याच्यातून तो काय म्हणायचा की मग याच्यात त्यांनी इथली एनर्जी किती आहे ते चेक केली. त्यांनी मापं वगैरे घेतले मंदिराची. ते बोलले की हे मंदिर चुकीचं आहे. पण आता हे पुरातन मंदिर असल्यामुळे, लोकांची श्रद्धा असल्यामुळे ते पाडणं वगैरे तर शक्यच नाही, पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे हे मंदिर. आणि मग त्यांनी चौकशी म्हणजे सांगितलं की हे मंदिर तुम्ही दर्शन घेऊ नका, हे पूर्ण पाडून टाका, मंदिर नवीन बांधा. पण मग नंतर मग काही पोरांनी आमच्याकडच्या दाखवलं की हे सॉफ्टवेअर असं चालतं, याच्यात काही नसतं. म्हणजे हे ऍप होतं. ऍप वरती ऍज इट इज ऍप असं मुलांनी बनवलं पण एक आमच्या. आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं असं आहे. त्याला तो जग्गो म्हणायचा. काय म्हणायचं? जग्गो. अलेक्सा काय असतं ना, अलेक्साची बोलते सारखं तसं ते बोलणार म्हणायचं. ते कमांड जसं देईल तसं ते ऍप सांगायचं. ऍप सांगायचं. मग ह्याच्यामध्ये 50% कमी एनर्जी किंवा वगैरे जे काही बरोबर असं ते सांगायचं. असं सांगायचं. लोकांना तो दिशाभूल करायचा तो. संभ्रमात टाकला. तर आम्ही एवढे पुजारी असून तो आम्हाला म्हणतो 1000 वर्षाची वास्तू ही 12व्या शतकातली, प्रभू रामचंद्रांचं इथून गमन झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये जर हा माणूस जर आमच्या देवाला पाय करून सांगतोय की ह्याच्यात एनर्जी नाही राहिली, ऊर्जा नाही राहिली, मग हा देवच ठेवू नका इथं. अहो, आमची आत्तापर्यंतची भक्तीचं काय आहे? हां, मग त्याला प्रश्न विचारायला आमची हिंमत नाही. कारण मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडे अनेक मोठमोठ्याले लोक येणार जाणार आणि त्यांच्या देखत आम्हाला बोलता येत नाही. तर आमचा पारा 110 वर गेला होता महाराज, आमच्या देवाला नाव ठेवल्यामुळे. परंतु बोलता येत नाही मोठ्या माणसांसमोर.
अशा परिस्थितीत तो इथं येऊन गेला आणि आमच्या देवाला नाव ठेवून गेला. ह्याच्यातच अहो आमच्या देवाचे काय आहे आता, हे काशी विश्वेश्वराचं स्थान आहे महाराज. ही किती विकृती आहे पहा, की स्वतः त्यांनी जे मिरगावमध्ये मंदिर बांधलं त्या मंदिराकडे लोकांनी यावं, त्या मंदिराकडे लोकांचा ओघ वाढावा यासाठी इथलं जे पुरातन मंदिर आहे त्याला नावं ठेवण्याचा त्याचा हा प्रकार होता. बरोबर बरोबर लोकांच्या लक्षात आलं हे? लगेच लक्षात आलं लोकांच्या तत्काल. असं काय नक्की तो सांगत होता? तुम्ही पण होता त्यावेळी? हो, त्यांचं म्हणणं असं होतं का या मंदिरामध्ये देवत्व नाही आहे. ॲक्च्युली हे आमच्या वावीचं ग्रामदैवत आहे आणि आमच्या लोकांच्या गावातल्या लोकांच्या भावनाशी खेळण्याला येतो. त्याच्यामुळं निश्चितपणे हा जो कोप आहे हा आमच्या दैवताचा कोप आहे असे आम्ही सगळे वावीकर मानतो. कारण आमच्या प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला चाललेले होते तर त्यांच्या हातून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आणि वावी परिसराचं हे अटळ श्रद्धास्थान आहे. तर इथं येऊन काहीतरी चुकीची दिशाभूल करायची का इथं देव नाही आहे, त्याच्यामुळं ही वावीची जनता कधी त्याला माफ करणार नाही. हे तुमच्या त्यावेळी लक्षात आलं म्हणजे तो हे करतोय असं? हो, गावातले इतरही काही लोक असतील? भरपूर आमच्या गावातले सरपंच भरपूर होते. आमचे होते, सरपंच होते आमच्या बरोबर. तर आमचे सरपंच विजय काटे ना त्यांनी सांगितलं का हा झोल आहे म्हणे, हे सगळं खोटं बोलतोय, असं काही करत असं काही नाही म्हणे. आणि पुढे मग वैजेश्वराने आम्हाला पुरातत्व विभागाने मंजुरी पण मोठी झालेली, मंदिराचं जीर्णोद्धार पण होणार आहे. त्या आश्रमामध्ये आता खरं तर ती शिक्षा दिली असं म्हणायला काही हरकत नाही. वैजेश्वरांनीच शिक्षा दिली त्याला, आता तुम्हाला सांगून गेला आणि त्यात काही शंका 2 वर्षांनी निर्मिती झाली ईशान्येश्वराची. इथं आम्हाला भविष्य सांगून गेला, त्याच्यानंतर 2 वर्षांनी ईशान्येश्वराची निर्मिती झाली. आधी झाली. अगोदर आधी झालं झाली. होतं. त्यांनी जे काही तिकडे उभारलं तर तिकडे आता कोणी जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण बरेच मोठे राजकीय नेते किंवा राजकीय अधिकारी त्या ठिकाणी जायचे. आता या सगळ्याचा परिणाम प्रभाव गावातल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांवरती कसा होत होता? लोकांना त्यांच्याविषयी आदरच होता. म्हणजे असं नव्हतं की काही झोल असेल किंवा काय असा अविश्वास नव्हता लोकांमध्ये. पण काही कारण त्यांचे वैयक्तिक संबंध गावाच्या कन्ना जवळ असल्यामुळे राहायला आणि गावातल्या प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे संबंध माहिती असायचे ना. बालपण वावीत गेलेलं असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाची त्यांना माहिती होती इथली. आणि आता त्यांची पर्सनॅलिटी अशी होती, गाड्या वगैरे एवढं भारी, लोकांना सगळ्यांना असं दाखवलं जायचं काही खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्योतिष सांगतात, भविष्य सांगतात. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी एक आदरही होता आणि थोडासा उत्सुकता पण होती. उत्सुकता होती त्यांच्याबद्दल. या मंदिराबद्दल त्यांनी जे सांगितलं त्यानंतर मग प्रतिक्रिया लोकांच्या वेगवेगळ्या यायला लागल्या. मग लोकांनी सगळं पूर्ण वावीची जनता विरोधात त्यांनी जेवढी निगेटिव्ह एनर्जी सांगितली तेवढी त्यांच्याविषयी पण लोकांची निगेटिव्ह एनर्जी झाली आणि त्यांना ही शिक्षा आमच्या वैजेश्वरामुळेच मिळाली असं आमची ठाम समजूत आहे. कोंबडी चोर माणूस येतो, कोंबड्या चोरीत होता कांडळवाडीला. कोंबड्या चोरता चोरता तो आता एवढा मोठा डाकू झालाय. ओम नमः शिवाय. बरोबर आहे की नाही? कोंबड्या चोर का म्हणतात त्याला? कारण मला पण माहित नाही त्यावेळेस. होता त्या गावामध्ये लोकांच्या सोपं काम आहे का? विचारून बघा तुम्ही, कांडळवाडीला जाऊन तिकडे कोंबड्या चोरीत होता का नाही? कोंबड्या चोर म्हणतात त्याला. परिसरातून ऐकलेली गोष्ट आहे का तो कोंबडी चोर होता, अंडी चोर होता. त्याच्या अशा अनेक चोरायची त्याच्यावर हे होते का त्याचे नाव एकदम त्या जुनेपासून मुद्दा आहे तो या पुरातन अशा मंदिराचा. खरं तर हा वारसा जपायचा असतो, अधिक वृद्धिंगत करायचा असतो. कारण खूप सगळं संचित हा वारसा आपल्यासोबत घेऊन आलेला असतो आणि याच अपेक्षेने लोकांनी अशोक खरातकडे या सगळ्या मंदिराबद्दल बोलणी केली होती. मात्र त्यांनी हे मंदिरच पाडून टाका असा सल्ला इथल्या ग्रामस्थांना दिला. अर्थातच त्यांनी तो पाळला नाही आणि अशोक खरातचं संपूर्ण आयुष्य कसं रसातळाला गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. इथल्या लोकांच्या मते हा या त्यांच्या देवाचा फटका आहे. देवाची काठी चालते, आवाज मात्र येत नाही. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, वावी, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.